मिरजेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे खचल्याची घटना. रस्ता धोकादायक झाल्याने एकेरी वाहतूक सुरू. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिवर्तन समितीतर्फे करण्यात आली आहे. मिरज पंढरपूर रेल्वे उड्डाण पुलाशेजारी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग खचल्याची घटना घडली आहे. पावसामुळे महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. वर्षभरापूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन झाले असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जेबाबत शंका निर्माण झाली आहे. मिरज पंढरपूर रेल्वे मार्ग उड्डाण पुलाजवळ हा रस्ता खचला असून सध्या या खचलेल्या भागाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक सुरू असल्यानं रस्ता खचण्याचे वारंवार प्रकार घडतात. या मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं तसंच राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी मिरज शहर परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुक यांनी मागणी केली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रत्नागिरी नागपूर हायवे राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती आणि त्याचं उद्घाटन काही एक वर्षभरापूर्वी झालेलं आहे. परंतु सदर रस्ता लायबिलिटी पिरियडमध्ये असतानाच त्या ठिकाणी रस्ता पूर्ण खचून रस्ता नादुरुस्त झालेला आहे. त्या ठिकाणी रेल्वे मिरज शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बेडककडे जाताना पंढरपूरच्या दिशेने आपण जायला निघालो तर त्या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाच्या काही पावलांच्या अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग एका बाजूने पूर्ण खचलेला आहे. सदर काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. या ठिकाणी कोणत्याही मोठ्या प्रकारचा अपघात होऊ शकतो आणि जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर झालेल्या कामाची स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या कामाची चौकशी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून जो संबंधित ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अन्यथा मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.